महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऑपरेशन प्रहार अंतर्गत जुने शहर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई। 7 किलो 400 ग्राम गांजा जप्त, तसेच 4 वर्षापासून फरारी आरोपी याला सुद्धा केली अटक। गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी अकोला शहरातील जुने शहर पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर माहिती प्राप्त झाली की तालुका पातूरवरून अकोलाकडे गांजा या अंमली पदार्थाचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरिता एक इसम येत आहे। या माहितीवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील तपास पथकाने पातूर रोडवर सापळा रचून एक संशयास्पद इसमास ताब्यात घेतले असता सदर इसमाकडून एक प्लास्टिक कट्ट्यामध्ये जवळपास 7 किलो 400 ग्राम गांजा अंमली पदार्थ, त्याची एकूण मार्केट किंमत अंदाजे 1,12,000 रुपयांचा गांजा मिळून आला। सदर इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव नदीम उर्फ गिट्टीराव बेग करीम बेग, राहणार जश्न पॅलेस हॉल मागे, अंबिका नगर, अकोला असे सांगितले। सदर इसमा विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जुने शहरचे पोलीस निरीक्षक नितीन लेऊरकर, पोलीस निरीक्षक संजय गवई, सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार शेख असलम, श्रीकांत पवार, पंकज उपाध्याय, सागर शिरसाट, पवन डांबलकर, आशिष नांदोकार यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कोंडापे करीत आहेत। अचानक झालेल्या कारवाईत गांजा तस्करात भीतीचे वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।